आपण सर्वांनी मिळून हा लढा तीव्र करतो। मी अभिनंदन करतो जे या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित आहेत, आशा आणि गटप्रवर्तक जे आपल्या हक्कासाठी अधिकारासाठी या ठिकाणी संघर्ष करतायत आणि मी त्यांचंही अभिनंदन करेन। ते आपल्या घरामध्ये बसून तुम्हाला फोन करून विचारतायत आपल्या आंदोलनाचं काय झालं। जोरदार त्यांचंही टाळ्या वाजून स्वागत करा। तुम्ही घरातच राहा, आम्ही लढून घेऊन येतो म्हणून सांगा त्यांना। मी या ठिकाणी मार्गदर्शन वगैरे काही करणार नाही आणि अजिबात चिथावणी देणार नाही। आपल्याला सरकारने काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? 2000 रुपये दिवाळी बोनस देतो। आपण मागितलं होतं का? मागणी होती का? आपली मागणी होती आम्हाला ऑनलाईन काम करायचं नाही। बरोबर आहे की नाही? तिकडे आवाज येतोय का? माग गप्पे मारणारे तिकडचे येतोय का? आपण या ठिकाणी आंदोलन करायला आलेलो, फिरायला आलेलो नाही याची जाणीव प्रत्येकांना आपण दिली पाहिजे। फिरायला आपण संध्याकाळी 5 वाजता बंद करतो, फिरून या ना, किती फिराल? आणि जे रोज सकाळपासून फिरायला जातात, मला वाटतं त्यांना काही पगारवाढीची गरज नाहीये। त्यांच्याकडे मुबलक पैसा आहे, खरेदी करतायत, खरेदी करा म्हणून सांगायचं। आपल्या राज्यामध्ये 70,000 पेक्षा जास्त या आशा आहेत आणि जवळजवळ 3000 पेक्षा जास्त गटप्रवर्तक आहेत। गटप्रवर्तकांना माझी विनंती आहे, तुमच्या 10,000 साठी आमच्या आशा भगिनीने पदर खोचला म्हणून सरकारला सांगावं लागलं की 7,000 रुपये आशाताईंना 6,200 म्हणाले होते। ते किती म्हणाले होते? आणि कोण भांडलं? आशांनी भांडलं। आशा म्हणाल्या त्या आमचं रिपोर्टिंग करतायत, आम्ही त्यांना आपले सुपरवायझर समजतो म्हणून त्यांना 10,000 मिळाले पाहिजे। खरं तर या आंदोलनाच्या जगदंबा ज्या आहेत त्या आशाताई आहेत आणि म्हणून गट प्रवर्तकांना आमची विनंती आहे, तुम्ही जर काम करत असाल कृती समिती तुमचं मानधन मिळू देणार नाही। तुम्ही सगळ्यांना सांगा, आपल्या जिल्ह्यामध्ये जा, आपल्या पीएचसी मध्ये जा, तिथल्या सीईओ ना लेटर लिहा, आरोग्य अधिकाऱ्याला नाही, तिथल्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला, जिल्हा परिषद मध्ये जाऊन सांगा, महानगरपालिकेमध्ये जाऊन सांगा कमिशनरला, आम्ही कामच करत नाही तर कामावर असणाऱ्या गटप्रवर्तक कशाचं रिपोर्ट करतात विचारा। आणि अशा पद्धतीने जर बोगस पगार खाणारे कोण असतील तर ते आमच्या संघटनेलाही चालणार नाहीत। चालणार आहेत का शंकरराव? 1 रुपया बोगस खाल्लेलं संघटनेला चालणार नाही। आम्ही काम करतो, कामाचा मोबदला मागतो। आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करायला सांगतोय की आम्ही संप काळातील जो पगार आहे सहानुभूतीने आम्हाला द्या। आता तडजोड करायची गरज आहे का? आपण मागितलं होतं का 7,000? कोण सांगितलं 7,000 देतो म्हणून? तानाजी सावंत ना? काय नाव त्यांचं? अरे नावासारखं तरी काम करा। आणि 10,000 आपण मागितलं, 6,200 त्या आपल्या भगिनी घरात बसलेत, आपण भांडतोय। काही भगिनी आहेत त्यांना मी काही दोष देत नाही, जे आलेले आहेत त्यांना आपण काही सांगून काही उपयोगाचं नाही। ते आपल्या बरोबर आहेत, ते आपल्या खांद्याला खांदा लावून लढतायत। 10,000 रुपये तुम्ही परत घोषणा केलात आणि तुमच्या खात्याच्या सचिवांनी आम्हाला सांगितलं मी प्रस्ताव तयार केलेला आहे आणि तो कॅबिनेटला पाठवतोय म्हणून आपण आंदोलन मागे घेतलं। बरोबर? आता आंदोलन मागे घेतलं आणि आता सरकारने म्हणायला सुरुवात केली
आरोग्य मंत्र्यांनी घोषणा करताना आम्हाला विचारलं नाही? कोणाला विचारायची गरज आहे? या देशामध्ये जे कायदे आहेत, या देशामध्ये जो संविधान आहे, ज्या घटनादत्त अधिकार आहे, त्या घटनेप्रमाणे प्रत्येक खात्याचा प्रमुख हा त्या खात्याचा मंत्री असतो आणि त्याला मार्गदर्शन मिळावं यासाठी सहकार्य करणारा त्या खात्याचा सचिव असतो. बरोबर? तुम्ही बोला, मी एकटा नाही बोलणार. बरोबर आहे की नाही? नाहीतर उगी मी इथं काहीतरी भाषण करतोय, तुम्ही आपल्या गप्पा मारताय आणि मी निघून जातोय असं नाही. आपलं आंदोलन कशावर आधारित आहे हे मी तुम्हाला सांगतोय. आरोग्य खात्याच्या मंत्र्यांनी सांगितलं मी देतो, त्याला जोड म्हणून सांगतो. साताऱ्यामध्ये माननीय मुख्यमंत्री गेलेले होते. सातारा जिल्ह्याच्या त्यांच्या गावाकडच्या त्या आपल्या आशा आणि गटप्रवर्तक भगिनी त्यांना भेटल्या. त्यांनी त्यांच्या समोर फोन करून सांगितलं, यांचा प्रस्ताव कॅबिनेट पुढे घ्या. म्हणजे त्यांचंही अभिनंदन, मुख्यमंत्र्याचं त्यांनी आपला प्रस्ताव घ्यायला सांगितलं आणि तानाजी सावंताचं सुद्धा अभिनंदन. मग हा प्रस्ताव कॅबिनेट समोर जायला कोण अडवलं मला माहित नाही. मी कोणाचं नाव घेणार नाही, याच्यासाठी नाही की मी त्यांना भीतो. मी कोणालाही भीत नाही. पण ज्यांनी कोणी हा जी आर आपला अडवलेला आहे, ज्यांनी कोणी प्रस्ताव अडवलेला आहे आणि त्याची जर मुजोर असेल, त्याला घमंड असेल आपल्या पैशाची, या 70,000 आशा आणि 3,000 गट प्रवर्तक या ठिकाणाहून आम्ही आव्हान देतोय, 1 रुपया जरी तुम्ही कमी केलात, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी असणाऱ्या 3 चाकी सरकारचा एकही उमेदवार आम्ही निवडून येऊ देणार नाही. 1 रुपया कमी केला तरी. कारण आमची मागणी नव्हती, आम्ही मागितलेली नव्हती. तुम्ही द्यायला सांगितलं आणि घास तोंडाजवळ आणून तुम्ही सांगताय हे जेवण तुझं नाहीये, तर हे काही बरोबर नाहीये. तुम्ही पाप करताय आणि तुम्हाला पापाचं प्रायश्चित करायला आम्ही भाग पाडू. तयारी आहे का नाही? आता ही आपली पहिली तयारी. इथं किती दिवस बसणार आम्हाला विचारायचंच नाही. आमच्या मनात आलं आम्ही कधी परत जाऊ. आमच्या मनात आलं आम्ही कधीही चाल करून तुमच्यावर येऊ. मागच्या वेळेला मी आलो होतो आणि सांगितलं होतं, तुम्ही आमचा अंत पाहू नका. सांगितलं होतं की नाही? तुम्ही अंत पाहू नका. आणि आम्हाला माहित आहे तुम्हाला कसं वाकवायचं ते. आपण मंत्रालयामध्ये घुसू शकतो की नाही? आपल्या सगळ्या भगिनींना आव्हान करून 70,000 लोक जर आपण इथं बोलवले, त्याच्या निम्मे जरी आले धाडस करून, खरं तर मला वाटतं सगळ्या येऊन गेलेल्या आहेत. कोणाला मी दोष देणार नाही. सगळ्या येऊन गेलेल्या आहेत. निराशेत जाण्याचं कारण नाही, नैराश्य होण्याचं कारण नाही आहे. तुम्ही रोज मिटिंगा बोलवा, रोज मिटिंगांना आम्ही येतोय, पण मिटिंग बोलून करताय काय? मिटिंगाची गरज आहे का? मिटिंगाची गरजच नाही. तुम्ही बोललं तेच तुम्ही तोलायचंय. तर आपली मागणी आहे, सरकारने जे जाहीर केलं, आमच्या खात्याने जे सांगितलं ते आरोग्य खात्याने दिलं पाहिजे, ते महसूल खात्याने त्याचे नियोजन केलं पाहिजे. येता बजेट अधिवेशन तुम्ही जर 4 दिवसाचं घेणार असाल, त्या 4 दिवसामध्ये आम्ही तुम्ही 72,000 कोटी खाल्ल्याचं विचारत नाही. विचारतोय का? कोण किती लफडे केले, तुमच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर कोण कुठं उड्या मारले, हे आम्ही विचारणार नाही. आम्ही विचारतोय, आम्हाला 72,000 कोटी बाबा लागत नाहीत. आम्हाला जेवढा लागतो 7,000 आणि 10,000चं बजेट आता आम्हाला दे. आणि ज्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करतायत तुमचे चेले चपाटे, संभाजीनगरमध्ये तिथल्या आयुक्तांनी एक परिपत्रक काढलं आणि सांगितलं की या सगळ्या आशांना आम्ही सस्पेंड करतोय. ज्यांना अधिकार नाही सस्पेंड करायचे ते निलंबित करण्याचा प्रयत्न करतायत.
जर त्या संभाजीनगरच्या आयुक्तांनी तो निर्णय मागे नाही घेतला तर आपण सगळे जायचं. यायला तयार आहे की नाही तुम्ही? सगळे संभाजीनगरला जायचं आणि त्या संभाजीनगरच्या महापालिकेमध्ये मिळेल तिथं जाऊन बसायचं, काही करायचं नाही. ऑफिस मध्ये घुसायचं आणि बसून टाकायचं, आयुक्ताच्या ऑफिस मध्ये घुसायचं, शहाणपण करायचं नाही. तुझ्या आईनं ज्या वेळेला बाळा तुला वाढवलं, तुझ्या आईनं वाढवलं, ज्या वेळेला तुझा जन्म झाला त्या आमच्याच कोणीतरी भगिनी होत्या तुला सहकार्य करणाऱ्या. कदाचित त्यावेळेस सुईणी म्हणून आली असेल, नाहीतर हॉस्पिटलमध्ये आमच्याच भगिनीकडे गेलास. आम्हाला आव्हान करू नको आणि आत्ता एसीच्या खाली बसून कुणाची दलाली करू नको. त्या आयुक्ताला मी आव्हान देतोय, त्याला काय केस करायची माझ्यावर करू दे, मी त्याला भोगायला तयार आहे. तुम्ही एकतर्फी निर्णय करू शकत नाही. संपूर्ण राज्यामध्ये नियम लावा, हाहाकार माजेल आणि तुमचं मंत्रालय मी चालू देणार नाही, हे आमचं चॅलेंज आहे. आणि म्हणून ताईंनो, जे इथं नाही आहेत, आज कुठला वार आहे? साठे प्रीती, कुठला वार आहे? गुरुवार आहे. 14वी आहे. अरे बापरे, त्याची 14वी करा आणि मग त्याला घरी पाठवा. पण काही काळजी करायचं नाही. या लोकसभेमध्ये जर आपण आपला हात दाखवला, विधानसभेची निवडणूक त्याच्यानंतर येते, तुम्ही सगळे पाया पडत आमच्याकडे या. घरी येऊ द्यायचं नाही. ते आल्याबरोबर म्हणायचं, चल आमचं जे सर्वोच्च मंदिर आहे विधान भवन मध्ये चल, त्या ठिकाणी कागद काढ, तुझ्या त्या सेक्रेटरीला सांग माझा GR काढ, मग विधानसभेचं बोल म्हणायचं. 10 नाही 15,000 वाढवून देतील. किती वाढतात हो दारू पैसे, किती वाढतात निवडणुकामध्ये? वाढतात की नाही? ते काही नकोय आम्हाला. आम्हाला आमचा अधिकार पाहिजे. आम्ही अजूनही प्रेमानं बोलतोय. आम्ही कुणाचं शत्रुत्व स्वीकारलेलं नाहीये, आमची आक्रमकता नाहीये. आम्ही महात्मा गांधींच्या विचारानं अजूनही आंदोलन करतोय. आम्हाला भगतसिंग होऊ देऊ नका. भगतसिंग ही आमचाच आहे. हे सगळे लाल झेंडे भगतसिंग वाले. पण अजूनही आपण संयम पाळतोय आणि यांना सांगतोय, बाबांनो, हे सगळे जे घोटाळे तुमचे आहेत, ते घोटाळे आतापर्यंत ईडी लावून तुम्ही सत्तेमध्ये गेलेला आहात. आमची ईडी लागली तर तुम्हाला धरणी जी आहे जागा देणार नाही. धरणीकंप होईल, भूकंप होईल आणि तो भूकंप राजकारणातून तुम्हाला बाहेर फेकून देईल. हा या ठिकाणाहून आपल्याला संदेश द्यायचा. भगिनीनो, यासाठी ज्या आपल्या सहकारी भगिनी आहेत, अहोरात्र या ठिकाणी बसून आहेत, यांनी आपल्या सहकार्यांना सांगायचं, आपल्याला ही तीव्रता वाढवायची आहे. पोलीस प्रशासन आपल्याला खूप सहकार्य करतंय. पहिल्यांदाच असं घडतंय. आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. पण आभार व्यक्त करत असताना सरकारला सुद्धा आपली विनंती आहे, आम्हीही तुमचे कृतज्ञ राहू. आम्हाला पटकन GR द्या. आता आपलं शिष्टमंडळ सकाळी गेलं, मला सांगण्यात आलं शिष्टमंडळाला बोलावलं. मी म्हटलं जाऊन या, काही हरकत नाही, कुणाला नाराज करू नका. चर्चा काय करायची आहे का? चर्चा करायची? चर्चाच करायची नाहीये. पण पोलिसांचंही समाधान, आपलंही समाधान, आपल्या नेतृत्वालाही समाधान. एक पाऊल पुढे जाईल. त्यांना माहिती खरी आहे का चुकीची आहे आपल्याला माहित नाही. आम्हाला फक्त एवढंच माहित आहे, तुम्हाला द्यायचे 7,000 आणि 10,000 द्यायचे. आम्हाला दुसरं काय माहिती. आणि 2,000 देणार नसतील तर तुमच्या 14व्याला देऊन टाकतो आम्ही. द्यायचं का? कमी नाही करायचं. ते घेतील का तुम्ही असं म्हटल्यावर? म्हणून तरी बघा, ते घेणार नाहीत. आम्ही सोडणार नाही. दर दिवाळीला आम्हाला बोनस दिलाच पाहिजे, तो काही विषय नाही. आपण आक्रमक राहायचं. आपली चीड ही आपल्या कार्यक्षमतेतून दाखवायची. कोणीही वेगळं काही प्रकार करण्याचा प्रयत्न करू नका. कृती समितीने निर्णय केलेला आहे,
कृती समितीचा निर्णय, हे जे त्यांचं बजेट अधिवेशन आहे 3-4 दिवसाचं जे काही आहे, त्या बजेट अधिवेशनामध्ये आमचं 2,000, 7,000 आणि 10,000 तुम्ही जाहीर करा. आम्ही सन्मानानं GR द्या. आम्ही तुमची कृतज्ञता व्यक्त करून आमच्या घरी जाऊ. जर तुम्ही ते केला नाहीत, कधीपर्यंत थांबायचं आपण इथं बसलेल्यांनी ठरवायचं. कधीपर्यंत थांबायचं, कुठं थांबायचं, परत कधी यायचं, कुठं घालायचं हे ठरवायचं. आता एक गोष्ट नक्की झालेली आहे, हे सरकार कायद्याचं सरकार नाहीये. आहे का कायद्याचं सरकार? का नाही? तुम्ही घोषणा करता, तुम्ही पाळत नाही. तुम्ही जाहीर करता, तुम्ही पाळत नाही. 3 लोकांची 3 तिगाडी काम बिगाडी झालेली आहे. त्या पक्षाचा माणूस जाहीर करतो, ह्या पक्षाला मान्य नाही. या पक्षाचा माणूस सही करत नाही, म्हणून दुसऱ्या पक्षाचा माणूस काहीच बोलत नाही. कोण कोणा पडद्याआड काम करताय आम्हाला माहित नाही. आम्हाला स्वच्छ प्रशासन पाहिजे. आम्हाला स्वच्छ प्रशासन पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही आमचा GR नाही काढला, लोकसभा संपली म्हणून समजा. करणार की नाही? काही करायचं नाही. आपण प्रत्येकाने 10 लोकांना सांगायचं, यांना मत देऊ नका. सांगणार की नाही? हिम्मत आहे की नाही? आपल्या घरच्या लोकांना पण सांगायचं, तू या पक्षाचा शेपूट पकडलेला असेल बाबा, तू पकडून राहा, पण मी त्याच्या बरोबर जाणार नाही, कारण ह्यांनी माझा वाटोळं केलेला आहे. याच्यापासून वाचायचं असेल, आत्ताच आपल्या घरच्या लोकांना सांगा, याची समज काढ, यांच्या ताळूवर मार आणि आमचं GR काढायला सांग. आत्ताच सांग. तयारी आहे? शांततेत करण्याची तयारी आहे? शांततेत आक्रमक आंदोलन करण्याची तयारी आहे? कृती समिती बरोबर आपण सगळे आहात. आपल्या सगळ्या भगिनींना निरोप द्या. जमेल तसं जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी या. आम्हालाच फक्त हौस लागलेली नाहीये, तुम्ही पण याच्यात सामील व्हा आणि मग हे शासन कसं ऐकत नाही आपण बघूयात. आम्ही सगळे CITU असेल, आयटक असेल, बाकीच्या सगळ्या संघटना असतील, या एकत्रितपणे तुमच्या सोबत आहोत. आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाही. कोण कुठल्या संघटनेचा असू दे, तो जर लढणारा व्यक्ती असेल, मी माझ्या संघटनेचं सांगतोय, CITU त्याच्या बरोबर असेल, तो सभासद असेल किंवा नसेल, त्या लढणाऱ्या व्यक्ती बरोबर CITU राहील आणि त्याच्या बरोबरीनं जाईल. जोपर्यंत लढा तुम्ही करत राहाल तोपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि सुदैवानं कृती समिती आपल्या बरोबर आहे. तर तुम्हाला सगळ्यांना या होणाऱ्या त्रासाबद्दल जे शासन व्यक्त करत नाही, ती मी दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर आपल्या अनेक अडचणी असतात. आता 12वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत, पुढच्या आठवड्यात 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत, तरी सुद्धा शासनाला जाग येत नाहीये. आपण या ठिकाणाहून त्यांना परत एकदा आवाहन करूयात की बाबांनो, 1 दिवसात 2 दिवसात तुमच्या मनात आलं तर तुम्ही काही करू शकता आणि ते तुम्हाला करणं शक्य आहे. बजेटचा प्रश्न नाहीये. तुम्हाला बजेट कुठं आहे ते माहित आहे. तुम्ही तुमचं किमान मानधन जरी सोडलं 6 महिन्याचं, तरी आमचं बजेट तयार होतो की नाही? त्यांनी जर असा विचार केला की ठीक आहे, आम्ही आमचं मानधन घेणार नाही, तरी आपलं बजेट तयार होऊ शकतो आणि ते तुम्ही करावं असं मी त्यांना आव्हान करतो. खूप वेळ तुमचा घेत नाही, पण तुम्हाला विनंती करतो, रात्रंदिवस आपले कृती समितीचे लोक या ठिकाणी आहेत. ते तुमच्या बरोबर काम करतायत, रात्रंदिवस तुमच्या बरोबर या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी आहेत. प्रत्येकांना मान सन्मान द्या, त्यांच्या दिलेले निर्देश ऐका. आपलं आंदोलन पुढे घेऊन जाण्यासंबंधी कृती समितीचं एकमत झालेलं आहे. जोपर्यंत कृती समिती सांगत नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही. कोणीही काही वेगळं बोललं तर कोणी ऐकायची गरज नाही. त्या सगळ्या गोष्टी या व्यासपीठावरून तुम्हाला जाहीर केल्या जातील, एवढंच सांगतो. परत एकदा या शासनाला इशारा देतो, आम्हाला खुश करून इथं पाठवा. तुम्ही सुखी राहाल, नाहीतर तुमचं काय काय करू हे तुम्हाला आत्ता नाही कळणार. या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही दाखवून देऊ, हा इशारा देतो आणि थांबतो. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद.